जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुषनाम. समास पहिला. देव बळात्कारणाम. श्रीराम समर्थ. निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा, सकळांपर जो परमात्मा, चैतन्य साक्षी ज्ञानात्मा, षड गुणेश्वरू. जय जय रघुवीर समर्थ. 17वा दशक. त्याची सुरुवात या समासाच्या रूपानं समर्थांनी केलेली आहे. 17वा दशक आहे प्रकृती पुरुष नाम. बोलले दोनच गोष्टी आहेत या जगामध्ये. खरं तर बघायला जर गेलं ना, दोनच गोष्टी आहेत. एक तो मुख्य परमेश्वर, ही एक पहिली गोष्ट, आणि दुसरी ती प्रकृती जगदाकार. ही जगद आहे ना, सगळं सर्व जे जगत आहे ती प्रकृती. या दोनच गोष्टी खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर अस्तित्वात आहे. पण समर्थ म्हणतात की तिसरा मी नावाचा चोर आणला कुठून. पण तिसरा मी नावाचा चोर कुठून आणला बाबा? मी, माझं, ह्याचं त्याचं, हे काय आहे? या नावं भ्रम. भ्रम आहे. का भ्रम आहे? कारण आहे तितुके सर्व काही देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे. तर एखाद्या गोष्टीवर आपण जीव तोडून किंवा जीव ओवाळून प्रेम करतो. आपलं काम असेल, आपली संपत्ती असेल, आपले सगळे नातेवाईक असतील, कोणी का असे ना. पण कधीकधी काय होतं की त्यांच्याकडून ना आपल्याला, आपण ज्या पटीत त्यांना जीव लावतो किंवा ज्या पटीत आपण त्यांना आपलं म्हणतो, त्या पटीत त्यांच्याकडून आपणाला रिस्पॉन्स मिळत नाही, प्रतिसाद मिळत नाही. म्हणजे मग आपल्याला कुठेतरी असं खंत त्या ठिकाणी जाणवते. का जाणवते? की बोलले मी एवढं सगळं यांच्यासाठी केलं, किंवा एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी आपण खूप जीव तोडून काम करतो, मग तिथलं बक्षीस आपल्याला मिळत नाही म्हणा, किंवा आपलं कोणी नाव घेत नाही, किंवा आपण खूप सारे प्रयत्न करूनही एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही, काहीतरी विपरीत घडतं, किंवा समोरचा अत्यंत अत्यंत चिटिंग करतो. मग अशा वेळेस आपलं डोकं दुखणं साहजिक आहे. डोकं दुखणं म्हणजे काय? मनस्ताप, संताप, त्रागा, चिडचिड, हे काय आहे? साहजिक आहे. मग आता याच्यावर उपाय काय? समर्थ बोलले, बाबा रे, याच्यावर काहीच उपाय नाही. याच्यावर उपाय एकच आहे, जाणणे हा उपाय. जाणणं, जाणता होणं, श्रवणाच्या माध्यमातून जाणता होणं, उपासनेच्या माध्यमातून जे जाणलेलं आहे त्याचं स्मरण ठेवणं, ही एकच भूमिका या ठिकाणी लागू पडत असते. खूप सारे प्रयत्न केले, खूप सारे आम्ही त्या ठिकाणी सर्व काही केलं, आणि समोरचा चिटिंगच करतो आहे, किंवा चुकीच्या पद्धतीनं पुढे जातो आहे, किंवा चुकीच्या आमचे प्रयत्न असफल त्याने करून टाकले. समोर बोलले, काही चिंता करू नको बाबा. एकच एक फक्त भूमिका त्या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी आहे. तर कुठली भूमिका आहे? तितुके सर्व काही देवाचे. चिटिंग केली ना त्याने, आता त्याची चिटिंग बघण्याचा, किंवा त्या चिटिंगवर रिप्लाय देण्याचा, किंवा त्या चिटिंग पाहून मला दुःखी होण्याचा अधिकार नाही. कारण माझं आहे का? नाही. आहे कोणाचं आहे? सर्व काही ईश्वराचे. म्हणजे मी कोण आहे? मी त्या ईश्वराचा अत्यंत अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक नोकर आहे.
ही पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. म्हणजे काय की मी त्याने दिलेलं जे कर्तव्य आहे किंवा मला ज्या ठिकाणी त्याने ठेवलेलं आहे त्या ठिकाणी मी काय करणार आहे, अत्यंत चोखपणे, अत्यंत प्राणपणाने, अत्यंत जीव तोडून, कारण हे कोणी मला सांगितलेलं आहे, तर माझ्या एका ईश्वरानं मला सांगितलेलं आहे. माझं त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही, एकमेव, द ओनली वन, तोच माझा सर्व काही आहे. मग त्याचं काम आहे आणि तेवढंच काम करण्यासाठी म्हणून मी या जगात अस्तित्वात आलेलो आहे. मग त्याने मला सांगितलेलं आहे ना, मग मी तेवढं काम जीव तोडून प्राणपणानं करणार. ही एक पहिली भूमिका, पहिला रोल माझा संपला. आता दुसरी भूमिका, आता ही पहिली भूमिका जी होती ती माझ्या कर्माची होती किंवा माझ्या कर्तव्यपूर्तीची होती. आता दुसरी भूमिका रिझल्ट्स किंवा समोरचा कसा रिॲक्ट करतो ते. किंवा मी तर खूप जीव तोडला. समजा मी एखाद्या ठिकाणी मी सेवा केली, खूप सारी सेवा केली, एखाद्या गोष्टीला मी माझं मानलं ते, आणि तिथे मग दुसरं कोणीतरी आलं, त्यांनी ते नुकसान केलं. आता मी माझं काम केलेलं होतं, माझ्या ईश्वराचा नोकर म्हणून मी ते सगळं अत्यंत विश्वासू नोकर म्हणून मी ते सगळं पूर्ण केलेलं होतं. पण तो आला आणि त्याने ते सगळं बिघडून टाकलं. मग आता मी त्याच्यावर रागवायचं का, त्याच्यावर चिडायचं का, त्याच्यावर संताप करायचा का? नाही. हा पण एक देव बळात्कारच आहे. म्हणजे काय, देवावर बळजबरी करणे किंवा देवाला बळजबरी एखाद्या गोष्टीमध्ये प्रस्थापित करणे किंवा हे देवाने केलं किंवा देवाचं आहे असं सगळं समजणे, याला बोललं जातं देव बळात्कार नाम. आता पहिली गोष्ट माझ्या हातात होती की मला त्याचा अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक नोकर, सेवक, भक्त, दास जे काय असेल ते बनायचं आहे. ते मी केलं. मग आता मी ज्याच्यावर जीव लावला किंवा त्याची भगवंताने मला ज्या गोष्टीची आज्ञा केलेली होती त्या गोष्टीवर मी जीव तोडून काम केलं, ती वस्तू फार सुंदर बनवली, आणि दुसराच कोणीतरी आला, त्याने चीटिंग केली किंवा त्याने ऐकलं नाही किंवा त्याने ती वस्तू थोडीशी नासधूस केली, खराब केली, मग मी त्याच्यावर चिडायचं का? एक माझ्या परीनं, सामोपचारानं, अत्यंत समजूतदारपणे प्रयत्न करणं माझं काम आहे. पण या उपरी तो ऐकत नसेल तर सोडून देणं माझं काम आहे. का सोडून द्यावं? आहे तितुके सर्व काही देवाचे. त्याच्यावर टीका टिप्पणी करणं, त्याची निंदा नालस्ती करणं, त्याच्यावर राग धरणं, त्याला शाप देणं, हे काही माझं कर्तव्य नाही. असं मी करत असेल तर मी देवाच्या भूमिकेच्या आड येतो आहे. देव बळात्कारणा. बोलले मी त्याचा अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक सेवक आहे. आणि दुसरी गोष्ट बोलले हे जे काय होतं किंवा झालं हे त्याचं त्याला लखलाभ. मी माझं काम केलं, त्याने त्याचं काम केलं नाही, हे ज्याचं आहे तो बघेल. माझं आहे का ते नाही. मी त्याचा विश्वासू सेवक आहे, मला जेवढं कळायला सांगितलेलं होतं मी तेवढं केलं. आता कोणी एका दुसऱ्याने त्रयस्थाने तसं पाहिजे तसं माझ्या मनाला पटेल तसं केलं नाही म्हणून मला रागवण्याचा, संतापण्याचा, चिडचिड करण्याचा, माझी मनस्थिती खराब करण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. आहे तितुके सर्व काही देवाचे, त्याचं त्याला लखलाभ असो. करता करविता तो एक रघुनंदन.
माझं काम मी करणार, दुसरा त्याचं काम करेल. न केल्यास त्याचं काय बरं वाईट फळ, चांगलं फळ, वाईट फळ हे ठरवण्याचा मला अधिकार नाही. तेही भगवंताला मी समर्पित करतो, किंवा तो भगवंताचा अधिकार आहे. मी त्याचा अधिकार त्याच्याकडेच ठेवेल, त्याच्यावर मी रिॲक्शन करणार नाही. मी सर्वांना माफ करेल, किंवा मी सर्व बाबतीत तटस्थ राहील. मी कोणाचा तिरस्कार करणार नाही. मी कोणावर संतापणार नाही. आहे तितुके सर्व देवाचे. पहिलीच गोष्ट माझ्या हातात आहे की मी त्या ईश्वराचा अत्यंत विश्वासू सेवक आहे. म्हणजे मी माझं काम, मला जे सांगितलं ते मी अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत चोखपणे करणार. दुसरी गोष्ट, दुसऱ्याने कोणी केलं काय न केलं काय याचा माझ्याशी काही संबंध नाही, किंवा त्याच्यावर माझा काही अधिकार नाही. त्याचा आणि त्या ईश्वराचा जो संबंध आहे त्याच्यानुसार तो करतो आहे. बोलले त्याच्यावर मी अजिबात संतापणार नाही. उलट ते जे त्याने केलं ते सुद्धा मी अत्यंत आनंदाने ईश्वराचा प्रसाद आहे, किंवा ईश्वराची इच्छा आहे म्हणून स्वीकारणार. मग ते माझ्या इच्छेच्या विपरीत काय असेल ना, काय फरक पडतो? ते माझं थोडी आहे. जर मी तिथे माझी इच्छा घुसळत असेल तर ते काय आहे? देव बलात्कार नाम. निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा. तर सुरुवात केली समर्थांनी. ब्रह्म कसं होतं? ब्रह्म कसं आहे? निश्चळ आहे. आणि त्याच्यामध्ये आत्मा कसा दिला? आत्मा चंचळ दिला. सकळांपर जो परमात्मा निश्चळ ब्रह्माच्या मधून चंचळ आत्मा कार्य करतो. आणि यांच्याही पलीकडे एक भूमिका अजून आहे, ती आहे सकळांपर जो परमात्मा चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षड गुणेश्वरू. चैतन्य रूपानं तोच आहे सर्वांच्या ठाई. बघा इथे पण आलं, परमात्मा पण त्यालाच म्हटलं जातं. मग परमात्मा काय माझ्या एकट्याच्या ठाई आहे का? नाही. परमात्मा तर सगळ्यांच्या ठाई आहे. मग सगळ्यांच्या ठाई असल्यावर मग मी त्याच्या ठाई असणाऱ्या परमात्म्यावर संताप करणं माझा अधिकार आहे का? नाही, अजिबात नाही. तो परमात्मा आहे, तो चैतन्य आहे. ज्या अर्थी त्याच्यामध्ये चैतन्य आहे त्या अर्थी त्याच्यामध्ये परमात्मा आहे, त्या अर्थी त्याच्यामध्ये ईश्वरी तत्व आहे. साक्षी साक्षी साक्षी. मला पण तो साक्षी होता, त्याला पण तो साक्षी आहे 100%. म्हणजे तो बघतोय, त्याला पण बघतोय, मला पण बघतोय. मग दोघांचा रिझल्ट तो देणार आहे. मी कशाला त्याचा रिझल्ट डिक्लेअर करू? मी कशाला त्याला नाव ठेवू? किंवा मी त्याचं कशाला उणं करू? साक्षी ज्ञानात्मा, ते ज्ञानी होऊन राहिलं पाहिजे. स्मरणाची भूमिका ही ज्ञानाची भूमिका, जाणीवेची भूमिका आहे. शुद्धीत राहणं याला बोललं जातं ज्ञानात्मा. अनात्म्याकडे आम्ही वळू नये म्हणूनच उपासना दिली. उपासना म्हणजे स्मरण. स्मरण म्हणजे देव. ज्ञानाची भूमिका अखंड आमच्या अंतरी विलसत राहावी, अबाधित राहावी म्हणून काय दिलं? ज्ञानात्मा षड गुणेश्वरू. 6 गुण त्याच्यामध्ये आहेत. षडगुण कुठले दाखवले? यश असेल, औदार्य असेल,
ज्ञान असेल, वैराग्य असेल, ऐश्वर्य आणि श्री. श्री म्हणजे काय? पराक्रम. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे काय आहेत? हे षडगुण आहेत, 6 गुण आहेत. हे 6चे 6 गुण त्याच्या ठायी असतात. आमच्याकडे बोलले हे सर्व गुण ॲट अ टाईम प्रेझेंट नसतात. त्याच्याकडे हे ॲट अ टाईम सगळे प्रेझेंट असतात. आमच्याकडे यश असलं तर कधी कधी औदार्य नसतं, औदार्य असलं कधी कधी वैराग्य नसतं, सगळं असतं पण कधी कधी यश येत नाही. पण त्याच्या ठायी हे सर्व आहे, म्हणून त्याला षडगुणेश्वर असं बोललं जातं. आणि म्हणूनच त्याला बांधील सुद्धा राहावं, मग त्याला म्हणून त्याला जोडलेलं राहावं, म्हणूनच त्याला आठवत राहावं. कारण हे यश असेल, ज्ञान असेल, वैराग्य, ऐश्वर्य, औदार्य हे कुठून मिळतं? त्याच्यापासूनच मिळतं. त्याच्याशिवाय ते बाकीचं जे असतं ना ते काय आहे? तो भास आहे किंवा तो भ्रम आहे. खरं सुख, खरं ब्लिस ज्याला म्हटलं जातं, जो प्रत्येकजण शोधात आहे, जो पैशाने किंवा धनाने, संपत्तीने मिळत नाही, जो अंतरी आहे, अंतरीचा दिवा, तो कोणापासून आहे? तो ह्या ईश्वरापासून आहे. बोलले म्हणून त्याला 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 सोडून कदापि चालणार नाही. षडगुणेश्वरू अशा पद्धतीनं तो षडगुणेश्वरू आहे. सकळ जगाचा ईश्वरू म्हणून नामे जगदेश्वरू, तयापासून विस्तारू विस्तारला. आता तो सगळ्या जगाचा ईश्वरू आहे म्हणून त्याला जगदेश्वर असं म्हटलं जातं. हे झालं, परत ते झालं. बोलले तो काही माझ्या एकट्याचा परमेश्वर नाही. आता एखादा माझ्या लेखी काय आहे की क्रूर आहे, दुष्ट आहे किंवा चांगला नाही आहे, पण तो सुद्धा त्याचं लेकरू आहे. आता त्याचं त्याच्याकडे तसं काही मागणं असेल, काही ठेव असेल, काही ठेवणं असेल, काही शिल्लक असेल, म्हणून तो त्याला ते सगळं अलो करतो आहे म्हणा, किंवा त्याला ते काही गोष्टी भेटता आहेत. मग मी का त्याच्यामध्ये लुडबुड करावी? माझं काम काय आहे? जी हुजूर, जी हुजूर. भक्त 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 म्हणजे काय आहे? नाही अभक्त तो भक्त, जो 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 वेगळा कधीच होत नाही. देवाच्या इच्छेपासून त्याची इच्छा वेगळी कधीच करत नाही. देवाच्या इच्छेमध्येच त्याची इच्छा असते. तो कोण आहे? तो भक्त आहे. म्हणून नामे जगदेश्वरू, तो सगळ्यांचा ईश्वर आहे. तयापासून विस्तारू विस्तारला, त्याचाच विस्तार आहे सगळा. पृथ्वीवर अवघ्या एका प्रभूची पाखरं लेकरं सगळी त्याचीच लेकरं आहेत. सगळीकडे तो विराजमान आहे. तयापासून विस्तारू विस्तारला, तयापासून विस्तारू विस्तारला. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, बाबा रे, त्याच्यापासून सगळं आहे. माझ्यापासून नाही, ह्याच्यापासून नाही, आणखी कोणाच्यापासून नाही, तर त्याच्यापासून, तयापासून विस्तारू विस्तारला. तयाचेच सगळं सर्व काही आहे. शिवशक्ती जगदेश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी, मूळ माया गुणेश्वरी, गुणक्षोभिनी. तर बोलले हे तर प्रकृतीला नावं दिलेली आहेत. आता आधी काय सांगितलं? आधी पुरुषाचं सगळं वर्णन आलं. हे 2 ओळी कोणाच्या होत्या? त्या मूळ पुरुषाच्या, या सकळ विश्वाचा जो मूळ आहे त्याच्या ओळी होत्या. आता ही त्याची प्रकृती, त्याच्या मायेचं वर्णन या ठिकाणी आलेलं
आहे. सकळ जगाचा ईश्वरू हे सगळं त्याचं झालं. आता काय दिलं? शिवशक्ती जगदेश्वरी. शिवशक्ती म्हणजे त्याची जी शक्ती आहे ती शिवशक्ती जगदेश्वरी. ईश्वराचं जे जगत आहे ते जगदेश्वरी. प्रकृती पुरुष परमेश्वरी. तिला परमेश्वराची ती भार्या किंवा परमेश्वराचं स्त्रीलिंग म्हणून परमेश्वरी असं आशयानं समर्थांनी या ठिकाणी संबोधलं. मूळ माया गुणेश्वरी गुणक्षोभिनी. मूळ माया, मायेचं मूळ म्हणजे मूळ माया. मायेची सुरुवात तिथून आहे म्हणून ती मूळ माया. गुणेश्वरी, गुणेश्वरी. किती गुण आहेत, किती गुण आहेत. किती ठिकाणी आम्ही भुलतो, किती ठिकाणी आम्ही फसतो, किती ठिकाणी आम्ही हसतो, किती ठिकाणी आम्ही रडतो. याला कारण काय आहे? मूळ माया गुणेश्वरी. कधी हसू तर कधी आसू, कधी हसू तर कधी आसू, कधी राग, कधी संताप, कधी हे कधी ते. कारण काय? प्रचंड गुणांनी नटलेली ही परमेश्वराची मूळ माया. मूळ माया गुणेश्वरी गुणक्षोभिनी. आणि तिचे गुण ती प्रकट करत असते, ती प्रसवत असते म्हणून तिला गुणक्षोभिनी असं म्हटलं जातं. क्षेत्रज्ञ, द्रष्टा, कुटस्थ, साक्षी. आता हे आत्म्याचं वर्णन आहे. आधी मूळ ईश्वराचं दाखवलं, त्याच्यानंतर परमेश्वराचं त्याच्या मायेचं दाखवलं, परमेश्वरीचं दाखवलं, आणि आता क्षेत्रज्ञ. आपले देह हे एक काय आहे? क्षेत्र आहे. या देहरूपी क्षेत्रावर राज्य करणारा, रममान करणारा, राहणारा म्हणजे कोण आहे? तर क्षेत्रज्ञ आहे. द्रष्टा, कुटस्थ, साक्षी. द्रष्टा, द्रष्टा म्हणजे काय? जाणता आहे, सगळीकडे फिरून आलेला आहे, कित्येक वेळा जन्म झालेला आहे, आता पण जन्म झालेला आहे आणि पुढे पण तो वेगवेगळे सगळे जन्म घेणारा आहे. द्रष्टा, द्रष्टा. कुटस्थ, 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 कुटून कुटून भरलेला, कणाकणामध्ये व्याप्त जो आहे तो कुटस्थ आहे, तो साक्षीला आहे. आमचं सगळं काही क्रिया, धर्म, कर्म याच्या साक्षीला कोण आहे? तर तोच आहे. अंतरात्मा सर्वलक्षी, सर्वकडे ध्यान ठेवणार आहे. आता समजा आम्ही बोलतोय, बोलता बोलता एखादं मच्छर म्हणा, एखादा डास म्हणा आमच्या पायावर, हातावर बसला, तरी तो सगळं त्याला हाकलणार. काहीतरी कोणीतरी बोट टोचलं तरी त्याचं लक्ष जाणार. सर्व लक्षी. या देहाशी संबंधित जे जे काय आहे बाबा ते सर्वकडे लक्ष ठेवणारा तो आहे. शुद्ध सत्व. आता तो कसा आहे? फुल्ली न्यूट्रल. आता विज्ञानामध्ये सांगितलं जातं, काही ॲसिड्स असतात, काही बेस असतात, काही आम्ल असतात, काही आम्लारी असतात, पण काही न्यूट्रल पण असतात, उदासीन. म्हणजे काहीतरी एखादा सत्वगुणी, एखादा रजोगुणी, एखादा तमोगुणी. पण हा कसा आहे? शुद्ध सत्व. सत्वाच्याही पलीकडचं शुद्ध सत्व, ईश्वरी तत्व, महत्त्व, परीक्षी जाणता साधू. त्यालाच महत्त्वाची ओळख आहे. आता आम्ही मनाच्या पातळीवर, देहाच्या पातळीवर, बुद्धीच्या पातळीवर, शरीराच्या पातळीवर
वेगवेगळे सगळे देह आहेत, आवरणं आहेत, कोश आहेत. या वेगवेगळ्या कोशात आम्ही असतो आणि त्या त्या चेतनेच्या स्तरावर आम्ही कार्य करतो. पण आम्ही जेव्हा आत्म्याच्या स्तरावर म्हणजे सूक्ष्म सगळ्या त्या आमच्या त्या तत्वाच्या सगळ्या स्तरावर असतो, तेव्हा काय होतं तर बोलले महत्तत्व परीक्षी, आत्म्याची आणि परमात्म्याची भेट होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. मग आता आपण ऐकलं असेल, उपासना करता करता कधी कधी आपली पण अशी तंद्री लागून जाते, आपण सगळं आजूबाजूचं देहभान विसरून जातो, आपली श्वासगती अत्यंत संथ होऊन जाते किंवा नसल्यासारखी होऊन जाते. पण त्यावेळेस अंतरात्मा, एके अंतरात्मा, सगळे हे मन बुद्धी वगैरे 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 सगळं बाजूला झालेले असतात. आपण शुद्ध सत्वाच्या भूमिकेत असतो आणि तेथून मग आपल्याला ते महत्त्व अत्यंत जवळ असतं. हीच भूमिका कायम ठेवली तर ते महत्त्व सहज प्राप्त होत असतं. महत्त्व परीक्षी जाणता साधू. आणि अशा पद्धतीनं हे महत्त्व जाणण्याचा हा सगळा एक मार्ग आहे. ब्रह्मा विष्णू महेश्वर नाना पिंडी जीवेश्वर, त्यास भासती प्राणी मात्र लहान थोर. ब्रह्मा विष्णू महेश आणि पिंडाकडे असणारा जीवेश्वरू, आता यांचं स्वरूप बोलले जर बघितलं तर हे बोलले फार मोठं आहे. आता त्यांचा दिवस, एक ब्रह्मायाचा एक दिवस आणि एक रात्र म्हणजे एक सृष्टी निर्माण होते आणि सृष्टीचा प्रलय होतो. लाखो करोडो वर्षांचा हा सगळा कालावधी आहे. मग त्यांचं शरीर केवढं असेल किंवा त्यांचं ते सगळं आकारमान केवढं असेल, आणि त्यांच्या दृष्टीनं आम्ही हजारो वर्षात हजारो जीवजंतू ते निर्माण होतात, मरतात. आमची स्थिती किंवा आमची तुलना किंवा आमची गणना त्यांच्या लेखी काय असेल, पाहावे आपणासी आपण. देह देवळामध्ये बैसला, न भजता मारितो देहाला, म्हणून तयाच्या भेणे तयाला भजती लोक. हे देव बळात्काराचं उदाहरण आहे. बळजबरीचा देव करणे म्हणजे देव बळात्कार. बळजबरी आपल्या मनानुसार, आपल्या इच्छेनुसार, आपल्या कल्पना देवावर थोपणे हे काय आहे तर देव बळात्कार नाम. देवाला जर पूजलं नाही, देवाला जर भजलं नाही तर तो आम्हाला मारतो. म्हणून त्याच्या भेने तयाला भजती लोक. म्हणून मग त्याचं भजन करायचं असं काहींना वाटतं. हे काय आहे? बळजबरीचा देव करणे. देवाला असं बळजबरी करून काही फायदा नाही. प्रेमानं आनंदानं भगवंताचं भजन झालं पाहिजे. जे वेळेस भजन चुकले ते तेव्हा पछाडिले, आवडीने भजो लागले सकळ लोक. एखाद्या वेळेस भजन चुकलं मग तो आपल्याला पछाडतो, काहीतरी देव कोपतो. म्हणून मग देवाचा त्या काही कोप झाला किंवा काही संकट आलं की मग तेव्हा देवाचं नवस सायास करायचं, देवाचं काहीतरी गोंधळ घालायचा. हे काय आहे? या नावं भ्रम. म्हणजे असं काही नाही. जे काही जेव्हा आक्षेपिले
ते तत्काळची दिधले त्रैलोक्य भजो लागले येणे प्रकारे. या पद्धतीने लोक भजतात, पण देव काही असा व्यवहार करण्यासारखा नाही. देव कशानं पावतो? 5 विषयांचा नैवेद्य. काया वाचा मनोभावे. अत्यंत प्रेमानं. वस्तू, बाहेरच्या वस्तू देवाला आवडत नाही. हा देह किंवा हा जीव किंवा या देहा आपलं खरं प्रेम भगवंताबद्दल असलं पाहिजे. म्हणजे हा देह आपला समर्पित असला पाहिजे. या देहाच्या सहाय्यानं हा देह जो वळून टाकता आला पाहिजे. म्हणजे सर्वस्व, सर्व इच्छा आकांक्षा जे काय आहे बाबा, ते सगळं तूच आहे, तुझंच आहे. तुझ्याच कृपेनं, तुझ्याच इच्छेनं, जशी तुझी इच्छा, ही जी भूमिका आहे ना, तर हे काय आहे? 5 विषयांचा नैवेद्य. जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध, ऐसे न करिता सद्य रोग होती. जेणे काळे नैवेद्य पावेना, तेने काळे देव राहेना. भाग्य वैभव पदार्थ नाना, सांडून जातो. मग जेव्हा हा नैवेद्य त्याला वाहिला जात नाही, तेव्हा काय होतं? भाग्य वैभव पदार्थ किती का असू द्या ना, सांडून जातो. तेने काळे देव राहीना. म्हणजे तो भगवंत त्या ठिकाणी राहत नाही. आणि मग भाग्य वैभव पदार्थ तो गेला म्हणजे त्याच्यासोबत सगळं निघून जातं. दशा अवदशा, सुख दुःख, आनंद शोक, कशी का स्थिती असे ना, तर काय पाहिजे? आपल्या देवाला आपण सोबत ठेवलं पाहिजे. तो आपल्या सोबत असेल ना, मग आपले कायम काय आहे? कायम त्या ठिकाणी समाधानाची म्हणा किंवा विजयाची स्थिती आहे, अर्जुनासारखी. मग भले समोर कितीही कुरुक्षेत्र असलं, कितीही कौरव असले, काही फरक पडत नाही. जातो तो कळो येईना. कोणास आता तो येतो जातो हे काही कोणाला दिसत नाही. देवे विन अनुमानेना, कोणास देव. तर तो कसा येतो, कसा जातो, कसा राहतो, त्याचा तोची जाणे. म्हणून देवाची लीळा देवे विन आणि दुसरा पाहे कोणा. देव पहावया करणे, देऊळे लागती पाहणे. कोठेतरी देऊळाच्या गुणे देव प्रकटे. मला त्याला जर बघायचं असेल तर वेगवेगळी सगळी देवळं बघावी लागतात. म्हणजे काय, त्याला शोधायचं असेल तर तसं म्हणजे तो जिथे राहतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील. देवळे म्हणजे काय? शरीरे. म्हणजे सर्वाठाई त्याची भूमिका किंवा सर्वाठाई त्याला बघावं सर्व जीवांच्या ठाई. सर्वाठाई म्हणजे काय? सर्व जीवांच्या, सर्व प्राणीमात्रांच्या, सर्व सजीवांच्या, सर्व निर्जीवांच्या ठाई त्याला बघावं लागेल. कोठेतरी देवळाच्या गुणे देव प्रकटे. आणि जेव्हा जिथे जिथे आपण भाव ठेवला तिथे तो प्रकटल्याशिवाय राहत नाही. म्हणून लोक कोणीतरी कुठेतरी एखाद्या मूर्तीमध्ये, एखाद्या मंदिरामध्ये, एखाद्या तीर्थावर जर त्याला आपण मनोभावे शोधत असू तर कोण जाणे तो त्या ठिकाणी आपल्यासाठी प्रकट होईल. देवळे म्हणजे शरीरे. आता सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी सांगितलं. म्हणाले बाबा देऊळ, बाहेरची देवळं आहेतच, त्याहीपेक्षा मुख्य देऊळ कोणाला म्हटलेलं आहे तर देवळे म्हणजे शरीर. प्रत्येक शरीर, प्रत्येक जीवाचं शरीर हे काय आहे तर देऊळ आहे. तेथे राहीचे जीवेश्वरी, कारण त्याच्या ठाई तो ईश्वर वास करत असतो.
नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेदे. वेगवेगळ्या सगळ्या शरीरांमध्ये वेगवेगळ्या रूपानं वेगवेगळ्या भेदानं तो काय करत असतो तर राहत असतो. चालती बोलती देवळे त्यामध्ये राहिजे रावळे. जितुकी देऊळे तितुकी सकळे कळली पाहिजे. आता ही देवळं चालती बोलती आहेत. जे थांबलेलं आहे, जे एका ठिकाणी उभं आहे, त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे तर चालती बोलती देवळे. अशा देवळांचा अपमान आपल्याकडून होणार नाही हे बघितलं पाहिजे. जितुकी देवळे तितुकी सकळे कळली पाहिजे. मत्स्य कुर्म वराह देवळे. मत्स्य कुर्म अवतार, वराह अवतार, देवळे अवतार. हे त्याचंच प्रतीक आहे किंवा हे त्याचंच रूप आहे. या सर्वांमध्ये अवतार घेऊन परमेश्वराने काय सिद्ध केलं किंवा काय दाखवलं तर बोलले आम्हाला हेच सगळं दाखवलं. भूगोळ धरिला सर्व काळे. म्हणजे अशा पद्धतीनं त्याने काय केलेलं आहे तर सर्व भूगोळ सगळा त्याने धरून ठेवला. जेव्हा तो मत्स्य होता, कुर्म होता, वराह होता. कराळे विक्राळे निर्मळे किती एक. आता काही रूप हे अक्राळ विक्राळ होती, काही निर्मळ होती मत्स्यासारखी. असा तो विभिन्न रूपानं विभिन्न सगळ्या ठिकाणी असा नटलेला आहे. कित्येक देवळी सौख्य पाहे. प्रत्येक सगळ्या मंदिरामध्ये बोलले तो बसतो किंवा प्रत्येक जीवामध्ये तो वास करतो आणि काय करतो तर सौख्य पाहे. कित्येक मंदिरी सौख्य पाहे. भरता अवघे सिंध आहे. म्हणले परी ते सर्व काळ न राहे अशाश्वत. शोधलं तर आतच सगळं आहे. प्रत्येक देवळामध्ये आहे. प्रत्येक देवळामध्ये सुख आहे, समाधान आहे, ऐश्वर्य आहे. पण सर्व काळ विस्मरणाची भूमिका उभी राहते. परी ते सर्व काळ न राहे अशाश्वत. अशाश्वताचा मस्तकमणी. आता ही मायेचं सगळे करणी. अशाश्वत भूमिका मायेचीच आहे. मस्तकमणी आणि तीच भूमिका वरती आमच्या डोक्यावर बसलेली आहे. जयाची एवढी करणी दिसेना तरी काय झाले धनी तयासी म्हणावे. तर हे सगळं अशाश्वत आम्हाला सगळं दिसतं. अशाश्वत सगळीकडे नटलेलं आहे. पण ते धनी आहे का किंवा ते महत्त्वाचं आहे का तर नाही. धनी कोण आहे प्रत्यक्षात दिसेना तरी धनी तयासीच म्हणावे. दिसत नाही पण त्यालाच काय म्हणावं लागेल धनी म्हणावं लागेल. उद्भवोद्मुख होता अभेद. विमुख होता उदंड खेद. ऐसा अधोर्ध संवाद होत जातो. उद्भवोन्मुख मुळाकडे बघितलं ना तर तो सगळ्या ठाई एकच आहे, एकच आहे, अभेद आहे, सारखाच आहे. पण असं विमुख अर्थात इकडे टोकाकडे जर बघितलं तर काय आहे वेगवेगळ्या मायेच्या रूपानं वेगवेगळ्या सगळ्या जीवजंतू प्राणीमात्रांच्या रूपानं तो नटलेला आहे.
ऐसा अधोर्ध संवाद होत जातो. हे असं हा अधोर्ध संवाद आहे. एक मूळ शोधलं तर सगळं कळतं किंवा सगळं उत्तम आहे. मुळाकडे बघितलं तर सगळं छान आहे, सगळं सुंदर आहे, सगळं भव्य आहे, कुठल्या का अवस्थेत असू द्या ना. वरी वरी बघितलं तर मग सगळा संताप आहे, सगळा उदंड खेद आहे, उदंड संताप आहे, मनस्ताप आहे. तर काय बघावं, कुठल्या जाणिवेतून बघावं, हे आता आपल्याच हातात आहे. सकळांचे मूळ दिसेना, भव्य भारी आणि भासेना, निमिष एक वसेना एके ठाई. सगळ्यांचं मूळ आपल्याला काही दिसत नाही. आपल्याला मुळाकडे दिसणं शक्यच नाही. निमिष एक वसेना, आपलं चित्त मुळात एके ठिकाणी बसत नाही. आपलं चित्त कसं होतं, चित्त आपलं भरकटलं जातं. कधी कशात, कधी कशात, कधी हे पाहिजे, कधी ते पाहिजे, कधी ह्याची आसक्ती, कधी त्याची आसक्ती. निमिष एक वसेना एके ठाई, मन वढाय वढाय, कधी इथे कधी तिथे. ऐसा अगाध परमात्मा. हा परमात्मा असा अगाध आहे, म्हणजे कोण जाणे त्याची महिमा. त्याचं महिमा किती म्हणून वर्णन करावा. तुझी लीळा सर्वोत्तमा तूच जाणसी. त्याची लीळा जी आहे ती अगाध आहे, अपरंपार आहे, आणि ती जाणणारा कोण आहे तर तोच आहे. कधी कोणाला कशामध्ये कसा ठेवील, कुठल्या परिस्थितीमध्ये कोणाला, कधी राजाला रंक, रंकाला राजा. ऐसा अगाध महिमा परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा. तुझी लीळा सर्वोत्तमा तूच जाणसी. तुझी लीळा आहे सर्वोत्तमा, तूच जाणशील, दुसरं कोणी जाणू शकत नाही. संसारा आलेयाचे सार्थक, जेथे नित्यानित्य विवेक, एहलोक आणि परलोक दोन्ही साधिले. या समासाची ही टॅगलाईन आहे. म्हणजे संसाराला आल्याचं सार्थक कशामध्ये आहे, नित्य अनित्य, सार असाराचा विवेक, सत्य बरे शोधून पाहिले, सत्य शोधून पाहावं, सत्याचा आसरा घ्यावा. संसारा आलियाचे सार्थक, संसारात आलियाचं सार्थक आहे. विवेकानं राहिला, विवेकानं इतरांशी सगळा संवाद साधला, इहलोकाची कर्म उत्तम केली, परलोकाची सोय केली, भक्ती रूपानं, भजन रूपानं, दोन्ही साधिले. संसारा आली याचे सार्थक. तरच संसारा आली याचे काय आहे तर सार्थक आहे. मननशीळ लोकांपासी, अखंड देव अहर्निशी, पाहता त्यांच्या पूर्वसंचितासी जोडा नाही. बोलले ज्यांच्या मननामध्ये, ज्यांच्या चिंतनामध्ये, ज्यांच्या मनामध्ये, ज्यांच्या विचारांमध्ये सतत 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 ईश्वराचा विचार आहे, ईश्वराशी संवाद आहे, ईश्वराबद्दल आतुरता आहे, कळवळा आहे, तळमळ आहे, आत्मीयता आहे,
मननशीळ बोलले, हे एवढंच हेच फार सुंदर आहे, मननशीळ. आता मनामध्ये बरं का, बाहेर नाही, बाहेरून नाही. बाहेरून काहीतरी लाल रंगीबेरंगी कपडे घालायचे, जटा वाढवायच्या आणि चोऱ्या करायच्या, अशी परंपरा आजच्या काळामध्ये भरपूर अशी सगळी काय झालेली आहे, सुरू झालेली आहे. मग बोलले, ह्या सगळ्या परंपरेला देवाचं मानायचं का, किंवा आशांपाशी देव असतो का, हा एक सवाल आहे. त्या सवालाला उत्तर समर्थांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तर काय उत्तर दिलेलं आहे? मननशीळ लोकांपाशी, आतून ज्याच्याकडे ईश्वराबद्दल चिंतन सुरू आहे, अखंड देव अहर्निशी, त्यांच्यापाशी तो रात्रंदिवस आहे. आणि असे जे आहेत ते अत्यंत भाग्यवंत आहे. पाहता त्यांच्या पूर्वसंचितासी जोडा नाही. त्यांच्या या पूर्वपुण्याईला कायच म्हणावं, किंवा हे अत्यंत सगळं भाग्याचे सगळे हे लोक आहेत की ज्यांच्या सगळ्या आतमध्ये रात्रंदिवस ईश्वराबद्दल चिंतन सुरू असतं. पाहता त्यांच्या पूर्वसंचितासी जोडा नाही. त्यांच्या पूर्वसंचिताला काय नाही तर जोडा नाही. अखंड योग म्हणोनी योगी, योग नाही तो वियोगी, वियोगी तोही योगी, योग बळे. फार सुंदर या सगळ्या ओळीमध्ये समर्थांनी भरून दिलं. अखंड योग म्हणून योगी. आता योगीजन आपण काहींना म्हणतो, त्यांना योगी का बोललं जातं, किंवा त्यांच्याकडे सगळ्या रिद्धिसिद्धी त्यांना का प्राप्त होतात, किंवा सर्व सुख संपत्ती ऐश्वर समाधान आनंद त्यांच्याकडे कायम का असतो? कारण अखंड योग. कारण काय आहे तर अखंड योगाचं कारण आहे. सदा सर्वदा योग कुठला आहे तर सदा सर्वदा योग तुझा घडावा, त्याचा योग आहे, ईश्वराचा योग आहे. स्मरणाचा योग, उपासनेचा योग, आतमध्ये सगळ्या नामस्मरणाचा योग, सत्संगाचा योग, श्रवणाचा योग. बोलले ह्या सगळ्या योगातून काय होतं? मनोनी योगी. सगळे योग, सगळं संचित, सगळं पुण्य, सगळं सामर्थ्य त्याच्याकडे प्रकट होतं जातं. योग नाही तो वियोगी. आता वियोग आहे, पण आता काहींकडे वियोग पण आहे. संसार दुःख आहे, संसार चिंता आहे. आणि या संसार चिंतेचं कारण काय आहे? आता खरं तर ना, एक परमेश्वराचा योग जर जवळ असेल ना, परमेश्वर जर असेल जवळला, तर बोलले ते वनवासात जरी राहिले ना, तरी आता सीता, लक्ष्मण हे बोलले प्रभू श्रीरामासोबत वनवासात का गेले? कारण इकडे राज्यात राहून जर श्रीराम सोबत नसेल तर त्या सीतेचं काय ते सौभाग्य, आणि काय ते पती जिथे असेल तिथे बोलले त्या पत्नीचं सर्वस्व असतं. आता आपण एक प्रकारे प्रकृतीजन्य आहोत, मायाजन्य आहोत, आणि आपला परमेश्वर तोच आहे. आपण सगळे, आता पुरुषाचा हा भाग नाही तर संपूर्ण जीवांचा हा सगळा भाग आहे. एक प्रकारे आपण सगळे त्या प्रभूंची काय आहोत बोलले मायारूप सगळी. म्हणजे काय? एक प्रकारे त्यांची स्त्रीलिंगी आपण सगळे उत्पत्ती आहोत. म्हणजे काय? आपण एक प्रकारे त्यांची भार्याच आहोत. आपल्या असे आपला श्रीराम जिथे असेल, किंवा आपल्याजवळ जर श्रीराम असेल तर सीतेला महत्त्व आहे. राम सीता, सीताराम, सीताराम, राम सीता. रामाशिवाय सीतेला ओळख नाही, आणि सीतेशिवाय पण रामाला बोलले महत्त्व नाही. म्हणून बोलले अखंड योग. म्हणून या मायेकडे अखंड त्या मायाधिपतीचा काय पाहिजे? अखंड योग म्हणून योगी, योग नाही तो वियोगी. योग नाही म्हणून वियोगी. म्हणून वियोग नसेल करायचा तर वियोगी तोही योगी, योग बळे.
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. हे भगवंता, हे परमेश्वरा, तुझा अखंड योग घडू दे आणि तुझ्या कारणी देह माझा पडू दे. यापेक्षा महद्भाग्य काही नाही, यापेक्षा महत्त्वाचं अन्य काही नाही. भल्यांची महिमा ऐसी, सन्मार्ग लावी लोकांची. बोलले जे भले आहेत त्यांची महिमा अशी आहे की जे लोकांना सन्मार्ग लावतात, स्वतः सन्मार्गाला लागतात, इतरांना सन्मार्ग दावतात. म्हणून सन्मार्ग धरावा, सन्मार्ग दावावा. पोहणार असता बुडत यासी बुडो नेतावे. एखाद्याला कळतं आहे, एखाद्याला शहाणपण कळतं आहे, एखाद्याकडे विवेक आहे, मग त्याने जर अविवेकी भेटला तर तो त्याच्या दृष्टीनं निराधार आहे किंवा असहाय आहे. अशा असहायाला म्हणजे सुज्ञ करणं, त्याच्याकडे विवेक त्याला दाखवणं, सन्मार्ग दाखवणं हे विवेकी जनाचं कर्तव्य आहे. मग भले तो स्वीकारणं न स्वीकारो हा विषय वेगळा आहे. समर्थांची शिकवण आहे, समर्थांची आज्ञा आहे की बाबा रे, पोहणार असता बुडत यासी बुडो नेदावे. पण आता हे शिकवणं कसं असलं पाहिजे हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे स्वतःकडे स्वतःच्या कृतीमधून ही शिकवण असली पाहिजे, तोंडी सांगण्यातून ही शिकवण असायला नको. म्हणजे आपल्या कृतीमध्ये जर ही शिकवण असेल ना तर कोणाला सांगायचं देखील काम पडत नाही. म्हणजे न सांगता समोरच्यामध्ये बदल होतो. तुकोबांकडे गूळ सोडावा नातवाने म्हणून आजी घेऊन आलेली त्या नातवाला. तुकोबा बोलले आता नव्हे, महिनाभराने या. महिनाभराने आल्यानंतर काय सांगितलं तर त्या बाळाला सांगितलं डोक्यावर हात ठेवून की बाळा गूळ खाऊ नकोस. आधी केले मगच सांगितले. आपल्याकडे बोलले नेमकी याच्या विपरीत भूमिका उभी राहते. बोलले जे सांगितले ते इतरांसाठी सांगितले, माझ्यासाठी नाही सांगितले. अशा भूमिकेतून मनुष्य परमार्थामध्ये वावरत असतो. विवरण इतरांना सांगण्यासाठी करत असतो. पण समर्थ बोलते विवरण बाबा स्वसाठी आहे. स्वरूप पहा, स्वतःकडे बघितलं पाहिजे, स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे. दुसऱ्यामध्ये बदल घडवण्याचा आम्हाला अधिकार नाही किंवा ती आमची क्षमता देखील नाही. पायाला चटके बसतात म्हणून अख्ख्या पृथ्वीवर चांबडे पांघरायचे की पायात चप्पल घालायची. पहावे आपणासी आपण. आता ही विवेकाची चप्पल आहे, ही उत्तम दृष्टीची सगळी काय आहे तर चप्पल आहे. ही अशी उत्तम दृष्टीची चप्पल, उत्तम ज्ञानाची चप्पल आम्ही घालावी, स्मरणाची, उपासनेची, आणि अख्ख्या पृथ्वीभर विना चटका हिंडावे. यापेक्षा आणखी श्रेष्ठ असं दुसरं काही नाही. म्हणून भल्यांची महिमा ऐसी, सन्मार्ग लावी लोकांशी. पोहणार असता बुडत यासी बुडो नेतावे. पोहणारानं बुडणाऱ्याला बुडो देऊ नये. पण कशाच्या माध्यमातून? एक शुद्ध उपदेशाचा निश्चय, शुद्ध उपदेश की जो आधी केलेला असतो आणि मग इतरांना करण्यासाठी म्हणून सांगितला जातो, त्याला उपदेश असं म्हटलं जातं. प्रवचन हे कोणीही करू शकतं, पण उपदेश हा बोलले एक प्रकारे आदेश असतो, एक सामर्थ्याचा भाग असतो आणि त्याच्या माध्यमातून इतरांच्या सगळ्या हृदयामध्ये परिवर्तन घडून येत असतं. स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा. प्रचित पाहे ऐसा थोडा भूमंडळी. म्हणून स्थूळाचा सूक्ष्माचा तत्व झाडा उभा करावा, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा उभा करावा आणि प्रचिती बघावी. हे समर्थांना या सगळ्या निमित्तानं अपेक्षित आहे. स्थूळ काय सूक्ष्म काय, जे जे डोळ्यांनी दिसतं ते सगळं स्थूळ आहे.
ते बघून न बघितल्यासारखं करायचं आहे. ते दिसणारच आहे, ते आहेच आहे असं. पण ते नाशिवंत आहे, नश्वर आहे. ते ब्रह्माचा एक दिवसापुरतं आहे. ब्रह्माची रात्र झाली की ते सगळं नष्ट पावणार आहे. पुन्हा सगळे 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 करोडो, सगळे अरबो, सगळे जीवजंतू सगळे विलय पावतात, पुन्हा सगळे अस्तित्वात येतात. तत्वझाडा सुरू असला पाहिजे परमार्थामध्ये. शुद्ध ज्ञान काय आहे तर हा स्थूळ आणि सूक्ष्माचा तत्वझाडा. मी कोण, आपण कोण, देव कोण, हा तत्वझाडा कायम संतांच्या सगळ्या सहवासामधून आमच्याकडे सुरू असला पाहिजे. हे असे जे करतात त्यांना प्रचिती मिळते. पण हे असे कसे असतात? प्रचित पाहे ऐसा थोडा भूमंडळी. पण हे असे प्रचिती बघणारे हे या भूमंडळामध्ये फार थोडे असतात. म्हणून ह्या अशांना पहिले अत्यंत महद्भाग्य प्राप्त होत असतं. वेदांतीचे पंचीकरण, अखंडतयाचे विवरण, महावाक्ये अंतःकरण रहस्य पाहे. वेदांतीचे पंचीकरण, वेदांतीचे पंचीकरण. वेदांत शास्त्र जे आहे, वेदांचा जो सार आहे तो पंचीकरण. या सगळ्या पंचमहाभूतांच्या सगळ्या माध्यमातून त्याला तसं जगण्याचा प्रयत्न. वेदांतीचे पंचीकरण, अखंडतयाचे विवरण, अखंड त्याच्यामध्येच राहणं. विवरण 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 वावरण, अखंडतयाचे विवरण. महावाक्याचे अंतःकरण रहस्य पाहे. महावाक्याचे अंतःकरण रहस्य पाहे. हे महावाक्य जे आहे अहम ब्रह्मास्मी, हे रहस्य मग आतमध्ये आपोआप प्रकट. पाणी शुद्ध असलं, त्याच्यातले ते ढवळणं थांबलं, त्याच्यातले बाहेरचा सगळा हस्तक्षेप थांबला, ते पाणी एकदा निवांत झालं, निश्चळ झालं की मग काय होतं? मग काय होतं? महावाक्याचे अंतःकरण. अंतःकरणात अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम हे ते ब्रह्म, तूच आहेस. ते ब्रह्म आपल्यातच आहे अशी प्रचिती मनुष्याला जाणवायला लागते. ये पृथ्वीमध्ये विवेकी असते. या पृथ्वीमध्ये काय आहेत? विवेकी जण आहेत. धन्य तयांची संगती. अशा उत्तम पुरुषांचा, उत्तम सगळ्या परमार्थाचा आपण सगळा सहवास अंगीकारला पाहिजे. धन्य तयाची संगती. श्रवण मात्रे पावती गती प्राणी मात्र. उत्तम गती प्राप्त होण्यासाठी उत्तम श्रवण, उत्तम मनन, उत्तम निजध्यास, उत्तम उपासना ज्याच्याकडे आहे ते उत्तम गतीला प्राप्त होणार आहे. सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण. उत्तम सत्संग आणि उत्तम सत्शास्त्र श्रवण, अखंड होत असे विवरण. उत्तम सत्शास्त्र श्रवण, उत्तम सत्संग, अखंड उत्तम विवरण, नाना सत्संग, उत्तम सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे. आणि परोपकार करण्याचा संकल्प, इतर सगळ्या जणांचं कल्याण व्हावं या भूमिकेतून राहिलं पाहिजे. अशी सत्कीर्ती करून गेले पाहिजे. जे सदकीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश. धर्मस्थापनेचा हव्यास तेथे वसे. असे हे सदकीर्तीचे पुरुष जे आहेत ते परमेश्वराचे अंश आहेत. अशा ज्यांना ज्यांना या सगळ्या जगताचं कल्याण व्हावं असं वाटतं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा या
उत्तम सगळ्या विचारांच्या सगळ्या जनांना समर्थांनी या ठिकाणी वंदन केलं. ते परमेश्वराचे अंश आहेत, त्यांच्या ठायी धर्मस्थापनेचा हव्यास आहे, समर्थ वर्णन करतात. अशा या सगळ्या महानुभावांना इतरांचं कल्याण व्हावं, इतरांची उन्नती व्हावी म्हणून जे जे झटतात त्या सगळ्यांना बोलले समर्थांनी या ठिकाणी गौरवान्वित केलेलं आहे. अशा थोर महानुभावांना समर्थांच्या माध्यमातून, या निरूपणाच्या माध्यमातून एक आपल्या सगळ्यांचा सगळा साष्टांग दंडवत. विशेष सारासार विचार तेने होय जगोद्धार. सारासार विचार केला, नित्य अनित्य विचार केला, अनित्य बाजूला सांडलं, सत्याची कास अखंड योग आतमध्ये मननशील लोकांपाशी अखंड देव अहर्निशी या भूमिकेतून उत्तम संघ त्या ठिकाणी धरला आणि बाह्य संघ त्याग निरंतर केला, होऊन गेले आणि जगाचा उद्धार अशा महापुरुषांच्या सगळ्या सान्निध्यातून होत असतो. विशेष सारासार विचार तेने होय जगोद्धार, संगत्यागे निरंतर होऊन गेले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देव बलात्कार नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.